नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादासकाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. येत्या 24 तासातील हवामान अंदाज पाहूया. 2 कमी दाब तयार झालेले आहेत. एक भूभागावर आहे आणि समुद्रामध्ये एक तयार झालेला आहे बंगालच्या उपसागरामध्ये. त्याच्या अनुषंगाने उद्या एक साधारण द्रोणीय स्थिती निर्माण होणार आहे. ते पण नागपूर, रायपूर, जगदलपूर, चंद्रपूर, रामगुंडम या साईडनं. आणि त्याच भागातून पावसाचा जोर कसा असेल ते पाहूया. सध्या पाहता चिखली, बुलढाणा आणि मोटला, खामगाव ह्या भागात हलका मध्यम पाऊस देणारे ढग आहेत. आणि इकडे देऊळगर राजा, लोणार, रिसॉर्ट, मेहकर ह्याही भागात मध्यम ते जोरदार पाऊस देणारे ढग आहेत. शिल्लॉग, माहोर आणि देऊळगर राजा ह्या चिखली परिसरात सुद्धा हलक्याशा पावसाची ढग आणि हलका पाऊस पडलेला. इकडे जुन्नर, हिंगोली, रिसॉर्ट आणि लोणार ह्या भागात मध्यम ते जोरदार काही ठिकाणी विजेचे कडकड असं पाऊस पडलेला आहे. म्हणजे मेघगर्जनेसहित पाऊस पडलेला दिसून येतोय. इकडे कापशी, कांकेर, रायपूर ह्या भागात सुद्धा मेघगर्जनेचा पाऊस पडलेला दिसून येत आहे. आणि इकडे पुढे पाहता मालेगाव आणि जळगावचा काही परिसर, छत्रपती संभाजीनगर या भागात सुद्धा हलक्याच्या पावसाची नोंदी झालेल्या दिसून येतात. इकडे सोलापूर परिसरात सुद्धा स्थानिक वातावरण बनवून चांगला म्हणजे पाऊस पडलेला दिसून येते. एकंदरीत कलबुर्गी साईडला सुद्धा पावसाची ढग दिसत आहे. उद्या पाहायला गेलं तर उद्याच्या भागात GFS मॉडेलनुसार महाराष्ट्राचा थोडा विचार करायला गेला तर महाराष्ट्रामध्ये संपूर्ण ठिकाणी काही पाऊस होणार नाही आहे, पण होणार पाऊस हलकासा सर्वत्र होणार आहे. आणि पूर्व साईडला जोरदार पाऊस होण्याची आणि पश्चिम साईडला सुद्धा जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तरी पाहूया सविस्तर. वाणी, चंद्रपूर, माकोना, गडचिरोली ह्या भागात हलका मध्यम पाऊस असेल. गडचिरोली, देसाईगंजला जरा जोरदार पाऊस असेल. नागपूर, उमरखेड, भंडारा, घोटी ह्या भागात सुद्धा हलका पाऊस असेल. गोंदिया भंडारा गोंदिया ह्या परिसरात थोडासा जोरदार पाऊस असेल. आर्वी, वर्धा, उमरखेड, नागपूर, कोंडली, वारूड, घोटी, सासूर तसेच यवतमाळ, वाणी, चंद्रपूर, माकोना आणि पुढे जाऊन पाहायला गेलं तर ह्या सर्वच परिसरात स्थानिक वातावरण कसं निर्माण होईल तसं पावसाची तीव्रता असेल. इथं तर हलका दाखवते, पण खामगाव, अकोला, अमरावती, आर्वी, वारूडचा काही परिसर, अचलपूर, अकोट ह्या भागात आणि धरणी, वाशिम, लोणार, पुसाड, करंजा याही भागात मध्यम ते जोरदार स्थानिक वातावरण बनून पाऊस होण्याची शक्यता वाटत आहे. लातूर, उदगीर, अहमदपूर, परळी, परभणी, नांदेड, डिग्लोर, उदगीर ह्याही भागात मध्यम ते काहींचा हलकामध्ये पाऊस होण्याची शक्यता वाटते. करमाळा, जामखेड, बार्शी, तुळजापूर, पेठ, काईज, लातूरचा काही परिसर, इंदापूरचा परिसर ह्यामध्ये काही जणी तुळजापूर ह्या परिसरामध्ये, बीड परिसरात चांगला पाऊस होणार आहे. मजलगाव, जिंतूर आणि इकडं वाशिम, पैठण ह्या भागात सुद्धा, चाळीसगाव, शिल्लोड, चिखली, पालोला ह्या सुद्धा बऱ्यापैकी चांगला पाऊस होणार आहे जळगाव परिसरातून. आणि खामगावला स्थानिक वातावरण कशी निर्मिती होईल त्या पद्धतीने पाऊस असेल. धाडगाव, नंदुरबार, नवापूर, साक्री, सिरपूर, सेंदवा ह्याही भागात हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. साक्री, धुळे, मालेगाव, मनमाड ह्या भागात हलकासा पाऊस असेल. पालोला, चाळीसगावला मध्यम जोरदार असेल. ऐवाला चांगला पाऊस असणार आहे. आणि इकडे नाशिकचा पूर्व भागातून जुन्नरचा पूर्व भाग, वैजापूर, श्रीरामपूर, अहमदनगर इकडे खाली दक्षिणेकडे साईडला खेड, पुणे, जेजुरी, बारामती, इंदापूर, डाहून, करमाळा, जामखेडचा पश्चिम साईडच्या भागातून पावसाचे स्थानिक वातावरण निर्मिती होऊन हलकासा पाऊस होण्याची शक्यता आहे. जेजुरीचा, सातारा, वडूज, बारामती, डाहून, इंदापूर, करमाळा या भागात सुद्धा हलकाशा पाऊस होणार आहे. सातारा, वडूज, कराड, विटा, जत ह्या परिसरात सुद्धा हलकासा स्थानिक वातावरण कशी निर्मिती होईल तसा हलकासा पाऊस होण्याची शक्यता आहे. सांगली, कोल्हापूर, विटा, कराड ह्या भागात सुद्धा, जतकाईन, सांगली पट्ट्यात सुद्धा हलक्याच्या पावसाची नोंद होईल. इकडे असं परत दक्षिणेकडे साईडला तासगाव, खोची आणि सांगली, कुडची
अतनी जत ह्या पट्ट्यात मिरज तालुक्यामध्ये हलक्याच्या पावसाची म्हणजे स्थानिक वातावरण कशी बनेल तशा परिस्थितीत पावसाची नोंद होईल. उद्या कर्नाटकामध्ये थोडासा पश्चिम बाजूने चांगला पाऊस दिसून येतोय. इथे गोवा, सावंतवाडी, बेळगाव ह्या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. आणि इकडे रत्नागिरी, राजापूर, कोल्हापूरच्या पश्चिम भागातून मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. पुढे उत्तरेकडच्या साईडला पाहायला गेलं तर चिपळूण, गोरेगावला चांगला जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. घाट परिसरात सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. मुंबई, कापोली, कल्याण, डोंबिवली, जुन्नरचा पश्चिम भागातून सुद्धा मध्यम ते जोरदार काही ठिकाणी थोडा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. पालघर, वाडा, इगतपुरी साईडला मुसळधार पावसाची शक्यता नाकारता येत नाही. डहाणू, सिल्वास या भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. साधारणतः उद्या 2 कमी दाबाचे क्षेत्रीय बंगालच्या उपसागरामध्ये असेल आणि दुसरा राजस्थान आणि गुजरातच्या भूभागावरती कमी दाब म्हणजे जोधपूर, कोटा, झाशी, इंदौर, अहमदनगर ह्या भागात सुद्धा अहमदाबाद ह्या भागात सुद्धा कमी दाबाचे क्षेत्र असेल. पुढे जाऊन त्याचं उत्तर भारतात पावसाची निर्मिती होण्यास उपयुक्त वातावरण तयार होईल आणि इकडे महाराष्ट्राच्या विदर्भ साईडून पावसाची शक्यता वाटते. धन्यवाद.